हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवशी विधिमंडळाच्या कामकाजामध्ये अमरावती मतदारसंघाच्या आमदार सुलभाताई खोडके दाखल झाल्या आणि सहभाग घेतला। विशेष म्हणजे कोणते कोणते मुद्दे घेऊन यावेळेस विधानमंडळामध्ये आपण मांडणार आहे। नागपूरच्या विधानभवनामध्ये विधानसभेमध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अमरावतीचा राजकारणाचा ब्रिज आहे। त्या ब्रिजच्या सध्या त्या पुरवणी मागण्या त्या पुरवणी मागण्यावर जो प्रस्ताव PWDने तयार केलेला आहे आणि त्याचा निधी जो आहे तो निधी महाराष्ट्र शासनाकडे देऊन लवकरात लवकर अमरावतीचा पूल कसा होईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे। त्यासोबतच दुसरा जो प्रश्न आहे त्यामध्ये असणारा महानगरपालिकेच्या माध्यमातून असणारे काही प्रश्न आहेत, विकासात्मक प्रश्न आहेत, शाळेचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत। त्या संदर्भात आज या ठिकाणी अमरावती शहरामध्ये अनेक दिवसापासून माझ्या मतदारसंघामध्ये रोज येतो आणि त्या ठिकाणी त्रास आहे, त्याचा प्रश्न होता, त्याच्यासाठी नाव पण होतं, त्या ठिकाणी बोलण्याची संधी नाही मिळाली। म्हणून अमरावती शहरामध्ये जो काही वडायचं परिषद होते त्या ठिकाणी संरक्षण भिंत काही पाहिजे त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे। त्याच्यासाठी सुद्धा मागण्यासाठी केलेला आहे। त्या माध्यमातून जे काही जनावर आहे ते शहरात येतात आणि त्या ठिकाणी चिखलदरा असं सगळ्या बाजूला पाणथळे अजून त्या पाणथळे सुद्धा पुनर्निर्मित झाले पाहिजे, म्हणजे येणाऱ्या पावसामध्ये पाणी निधी आपल्या अमरावती शहरासाठी मतदारसंघासाठी असेल यासाठी काही चर्चा होत आहे की अमरावतीचं स्टेशन हा ट्रान्सफर बनलेला होणार, म्हणजे स्टेशन बंद होणार आणि आपण एक भूमिका घेतली की स्टेशन जाऊ देणार आहे। 100% स्टेशन कुठे जाणार नाही आहे, ते स्टेशन आहे तिथेच राहणार आहे। ब्रिज बांधल्यानंतर तिथे कुठलाही होणार नाही आणि स्टेशन 100% जाणार नाही। मी जनतेसोबत आहे, जनता शेवटचं वचन असं वाटते की विदर्भाला अन्याय भेटते, फक्त 7 दिवसाचा एक आठवडा अधिवेशन म्हणजे हा दीड हा प्रश्न विधानसभेमध्ये झालेला आहे। अधिवेशन 3 आठवड्याचं असलं पाहिजे, ज्या माध्यमातून आम्हाला विदर्भातले जे काही प्रश्न आहेत, विदर्भातला सगळ्यात महत्त्वाचा अमरावती जिल्हा हा अमरावती विभाग हा खूप मागासलेला आहे। त्या ठिकाणी अनेक सिंचनाचे प्रश्न आहेत, त्यासोबत असणारे जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉग भरण्यासाठी हे अधिवेशनामध्ये विमानतरी अधिवेशन असायला पाहिजे। परंतु मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी उत्तर दिलं तर निवडणूक आहे, नगरपालिकेच्या त्याला महानगरपालिका जिल्हा परिषदच्या निवडणूक असल्यामुळे या ठिकाणी फक्त आपण हे 8 दिवसाचंच अधिवेशन घेतलेलं आहे। परंतु येणाऱ्या काळामध्ये जो काही वेळ आलेला आहे तुमच्या अधिवेशनासाठी पूर्ण असा त्यांनी विश्वास दिला आहे, शब्द दिला आहे। म्हणून आता ह्या असल्यामुळे, परंतु माझं सुद्धा मत असं आहे की अधिवेशन किमान विदर्भात होतंय तर 3 आठवड्याचं व्हायला पाहिजे, आणि आमच्या अमरावती विकासात जो मागासलेला आहे, सगळ्याच भागात मागासलेला आहे, MIDC-मध्ये, उद्योगामध्ये, रोजगारामध्ये, हॉस्पिटल असेल, सगळे प्रश्न हे मागासले। सगळा पैसा विदर्भाच्या नावावर येतो आणि विभागात जातो, आमच्या अमरावती विभागात येत नाही। त्याच्यावर अन्याय होतो, त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी खऱ्या अर्थानं अधिवेशन असतं। म्हणून या अधिवेशनात आपल्या प्रश्नाला न्याय मिळण्यासाठी 3 आठवड्याचा अवकाश असणं काळाची गरज आहे। या संदर्भात पुढच्या वेळेस आपण मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिल्यामुळे आता पुढच्या वेळेस त्यांनी काढण्याचं ठरवलं आहे, निश्चितच। शेवटचा प्रश्न, महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागत आहे, राष्ट्रवादीची काय तयारी आहे आणि या निवडणुकाला समोर जाईल? 100% अमरावती महानगरपालिकेमध्ये आणि महापौर